धन्यवाद ईश, धन्यवाद माझ्या देवा. स्वर्गीय पिता तुला धन्यवाद, धन्यवाद ईश राजा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. धन्यवाद ईश, थँक्यू लॉर्ड. हां प्रभू राजा तुला धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एक वार आपण फेसबुकवर मिळत आहोत आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. फेसबुक तुम्हाला मी एक विनंती करत आहे की माझं जे फेसबुक पेजला तुम्ही लाईक करा आणि माझं यूट्यूब चॅनल आहे त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा, कारण की माझे येणारे जे व्हिडिओ आहेत ते त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला मिळेल. आणि या आपण टाईम जास्त न घालवता आपण लवकरात लवकर थोडीशी सूचनाकडे जाऊया आणि मग आपण वचनाकडे येऊ. तर आपली सूचना अशी आहे की मसी मंथन बैठक जी खरी शिक्षा घेऊन जाते आणि मसी मंथन बैठक ही काही संस्था नाही आहे. मसी मंथन बैठक हे खरी शिक्षणाची मोहीम आहे आणि खरी शिक्षा घेऊन जे जात आहे मसी मंथन बैठक ते लोकांचं जीवन बदलत आहे. याच्यासाठी मसी मंथन बैठकमध्ये जर तुमची इच्छा आहे काही काम करण्याची तर तुम्ही नक्कीच जोडू शकता मसी मंथन बैठकला. आणि आणखीन एक सांगू इच्छिते की जशी पहिल्या काळातली शिक्षा होती, जे पहिल्या काळामध्ये जसं येशूची शिक्षा, पेत्राची शिक्षा, पावलाची शिक्षा जशी होती तसंच MMBची शिक्षा आहे. आणि तुम्ही नक्कीच जर तुमची इच्छा आहे खरं शिक्षण घेण्यासाठी तर तुम्ही MMB म्हणजे मसी मंथन बैठक है ना, तर ह्याला तुम्ही जोडू शकता. त्याला जोडण्यासाठी मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर सांगते आणि तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकता. तर नंबर असा आहे 9982333577. पुन्हा एकदा मी नंबर सांगते 9982333577. आणखीन एक नंबर आहे आणि हा नंबर ऑफिसचा असतो तर त्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता. तर नंबर आहे 8104957857. पुन्हा एकदा नंबर सांगते 8104957857. आणि आणखीन एक नंबर आहे तो आहे सिस्टर नीता सोलोमनचा. आणि यांना जर तुम्ही कॉल केलात तर त्या तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही त्या जोडू शकतात. तर तुम्ही नक्कीच त्यांना कॉल करू शकता. त्यांचा नंबर मी सांगते. नंबर असा आहे 9828996041. पुन्हा एकदा नंबर सांगते 9829996041. तर असे हे नंबर आहेत. आणि खरी शिक्षा घेऊन जाणारं जे मसी मंथन बैठक आहे त्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही नक्कीच जोडा. जर तुमचं काही काम करण्याची इच्छा असेल तर त्याच्यासाठी जोडा. नाहीतर तुम्हाला काहीतरी योगदान जर द्यायचं असेल मसी मंथन बैठकसाठी तर तुम्ही ते सुद्धा देऊ शकता, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं संतोषाने देणारा देवाला आवडतो. तर तुमची जे काही मनामध्ये प्रेरणा परमेश्वर टाकेल तसं तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आणखीन एक सूचना आहे. सूचना अशी आहे की MMB यूथ ग्रुप MMB म्हणजे नवीन जे MMB मसी मंथन बैठकने जे यूथ ग्रुप चालू केलेलं आहे. जर तुमची इच्छा आहे तुमच्या मुलांनी 13 पासून तर 30 पर्यंत जे तुमचे लेकरं आहेत ज्यांचं लग्न झालं नाही 30 वयापर्यंत, तर असे लेकरं पण जोडू शकतात आणि ते खरी शिक्षाला घेऊ शकतात. तर आतापर्यंत पास्टर डॅनियल राज चालवत होते, पण आता कारण की बायबल कॉलेज चालू झालेलं आहे आणि त्याच्यामुळं ते काय करत आहे आता सिस्टर पॉलोमी घोष ह्या चालवत आहेत. तर त्यांचा नंबर मी सांगते तुम्हाला. पॉलोमी घोषचा नंबर आहे 919073837362. पुन्हा एकदा नंबर सांगते 919073837362. तर हा तो नंबर आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही नक्कीच तुमच्या लेकरांना खरी शिक्षणामध्ये आणा, कारण की खरी शिक्षाच आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे प्रियांनो. ठीक आहे. तरी आपण जास्त वेळ न घालवता आपण वचनाकडे वळूया. आणि गेले 3 हप्त्यापासून म्हणजे 3 आठवडे है ना, संडे 3 रविवारपासून आपलं एक विषय चालू आहे. तो विषय असा आहे की रॅप्चर है ना. तो विषयाचं नाव काय आहे तर रॅप्चर.
आणि हा छोटासा एक व्हिडिओ होणार आहे, काही जास्त नाही आज, कारण की जेवढे वचनं होते तेवढे मी काय केले, ह्या मागचे जे 2 आठवडे होते त्याच्यामध्ये मी ते घेतलेले आहेत. पण आता जे राहिलेले वचन आहे ते आपण आता पाहूया. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्ही ते नक्कीच बघा. ठीक आहे, या आपण वचनाकडे वळूया. आणि शेवटचं वचन मी जेव्हा वाचलं होतं तर ते वचन असं होतं, इब्री पत्र 10 अध्याय 26 ते 29 वचन होते. तर या आपण वाचूया. तर आपण पाहू. कारण आपण खरेपणाचे पूर्ण ज्ञान पावल्यावर जाणून बुजून पाप केले तर पापाबद्दल यापुढे आणखी यज्ञ व्हायचा राहिला नाही. तर न्याय होण्याची भयंकर मार्ग प्रतीक्षा विरोध्यास खाऊन टाकणाऱ्या अग्नीचा आवेश ही राहिली आहेत. दया न होता तो 2 किंवा 3 साक्षीदारावरून मरण पावतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले आणि कराराच्या ज्या रक्ताच्या द्वारे तो स्वतः पवित्र केला गेला होता, ते सामान्य लेखले. ते म्हणजे त्यांनी ते काय केले, सामान्य लेखले. कोणाला सामान्य लेखले? तर प्रभू येशू ख्रिस्ताला. प्रियांनो, आपण या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला पाहतोय. तर प्रभू येशू ख्रिस्ताचा आपण पाहतोय, कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला जो मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. कोणी तर न्याय होण्याची भयंकर मार्ग प्रतीक्षा आणि विरोध्यास खाऊन टाकणाऱ्या अग्नीचा आवेश ही राहिली आहेत. दया न होता 28 वचन आपण वाचतोय. कोणी मोशेच्या नियमशास्त्राचा अव्हेर केला तर त्याच्यावर दया न होता तो 2 किंवा 3 साक्षीदारावरून मरण पावतो. तर ज्याने म्हणजे आपण या ठिकाणी पाहतोय की मोशेच्या काळामध्ये असं होतं. काय होतं? मोशेच्या काळामध्ये हे सांगितले की कोणी मोशेच्या नियमशास्त्राचा अव्हेर केला तर, म्हणजे नियमशास्त्र जे मोशेने लिहिलं होतं त्याचा जर अव्हेर केला तर 2 किंवा 3 साक्षीदारांनी त्यांना काय करत होते? मारून टाकत होते. है ना? तर अव्हेर केला तर त्याच्यावर दया न होता तो 2 किंवा 3 साक्षीदारावरून मरण पावतो. तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले आणि कराराच्या ज्या रक्ताच्या द्वारे तो स्वतः पवित्र केला गेला होता, ते सामान्य लेखले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला. तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल. तो अधिक किती दंडास पात्र ठरेल, है ना? तर आपण पाहतो की जर प्रभू येशू ख्रिस्त जर मोशेच्या काळामध्ये आपण पाहतो, त्या टायमाला जर समजा अव्हेर केला किंवा आज्ञा मोडली किंवा त्यांनी मानलं नाही, ते जे नियम दिले होते, परमेश्वरांनी जे नियम दिले होते ते मोशेने काय केलेले सांगितले, लोकांना सांगत होता. आणि त्या नियमामध्ये जर लोक नाही बसले तर 2 किंवा 3 साक्षीदारांनी काय व्हायचे, ते मारून टाकायचे. आणि परमेश्वर डायरेक्ट सांगायचं की त्यांना काय करा, मारून टाक, है ना? त्या ठिकाणी दया न होता लिहिलेले. मग हा जो प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र, ह्या पुत्राचा अव्हेर केला किंवा ह्या पुत्राला पायाखाली तुडवले. बायबल असं सांगतं, पायाखाली तुडवले आणि काय परमेश्वराच्या पुत्राचा काय केला? अपमान केला. है ना? 29 वचन काय सांगत आहे? तर ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तोडवले आणि कराराच्या ज्या रक्ताच्या द्वारे तो स्वतः पवित्र केला गेला होता, ते त्याला काय केलं? सामान्य समजलं. त्याला सामान्य म्हणजे काय नाही, ठीक आहे ना, ठीक आहे, दिला तर दिला असं. ते सामान्य लेखले आणि कृपेच्या आत्म्याचा काय केला? अपमान केला. तो किती अधिक कठीण दंडास पात्र ठरेल. म्हणून तुम्हाला वाटते किती कठीण दंडास काय होईल? पात्र ठरेल. म्हणून तुम्हाला वाटते प्रियांनो, आपण पाहत आहोत रॅप्चर, है ना? रॅप्चरमध्ये कसं राहायचंय, म्हणजे रॅप्चरमध्ये जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जर आता अव्हेर करत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला जर पायाखाली, बायबल असं सांगते
प्रभू येशू ख्रिस्ताला जर पायाखाली तुडवत आहे, तर मग काय आम्ही त्या रॅप्चरमध्ये जाऊ का? काय आमच्यासाठी ते रॅप्चर आहे का? मग आम्ही काय म्हणतो, आम्ही जर स्वतः काय म्हणतात ना, जाणून बुजून जर पाप केलं, तर काय आम्ही जाऊ का त्याच्या संगती? आणि तो काय आम्हाला घेईल का? हे सगळे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न कधी सुटतील? जोपर्यंत आम्ही क्षमा मागून प्रभू येशू ख्रिस्ताकडं येत नाही, तोपर्यंत आम्हाला तिथपर्यंत जाण्याची मुभा नाही. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता संगती आम्ही घेतल्या जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. तर आपण या ठिकाणी पाहतोय तर रॅप्चरमध्ये ह्या काही गोष्टी अडखळून करू शकतात. काय अडखळून करू शकतात? तर व्यवस्थावर चालणं, परमेश्वराला मस्करीमध्ये घेणं आणि सांसारिक गोष्टीवर प्रेम करणं. ठीक आहे. काय मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. या काही अडखळण करू शकतात. ह्या गोष्टी काही अडखळण करू शकतात. म्हणजे कोणत्या गोष्टी? या जे सांसारिक आहे, ज्या संसारामध्ये राहतो आणि संसारासारखं म्हणजे जसं जगाला आवडतं तसं जर आपण वागतोय तर तर काय आहे आपण पाहू ह्या गोष्टी तर व्यवस्थावर चालणं. व्यवस्था म्हणजे जे मोशेने आणलेली व्यवस्था, म्हणजे मोशेच्या द्वारे जे व्यवस्था आली होती ती व्यवस्था आहे ना. व्यवस्थावर चालणं, परमेश्वराला मस्करीमध्ये घेणं. म्हणजे नाही का आपण जीवन जगतो, जसं जीवन जगतो ठीक आहे, चाललंय चांगलं आहे, कारण की परमेश्वर कसं आहे, प्रेम करणार आहे. परमेश्वर काय करतो? आशीर्वाद देतो. परमेश्वर काय करतो? दया करतो. परमेश्वर काय करतो? क्षमा करतो. म्हणजे सहज आपण बोलून जातो की परमेश्वर, अरे परमेश्वर तर दया करणार आहे, अरे परमेश्वर तर आम्हाला क्षमा करतो, अरे परमेश्वर तो प्रेम करणार आहे ना. म्हणजे असं म्हणून आम्ही काय करतो? मस्करीमध्ये घेतो, हलक्यामध्ये घेतो. पास्टर डॅनियल हमेशा आम्हाला सांगतात की कधी परमेश्वराला आहे ना, सगळ्या संगती खेळा, अग्निसंगती खेळा, तुम्ही पाण्यासंगती खेळा, वाघासंगती खेळा, म्हणजे दुनियामध्ये जे काही दिसतंय ना त्याच्या संगती खेळा, पण परमेश्वरासंगती नका खेळू. ठीक आहे. परमेश्वरासंगती नका खेळू. प्रियांनो, परमेश्वरासंगती खेळणं म्हणजे आम्ही त्या नरकाकडे धाव घेणं हे होत आहे. कारण की आम्हाला समजत नाही आम्ही काय करतोय. आणि रॅप्चरचा जो काय म्हणतात ना, आज खूप सेवक लोक आज रॅप्चरवर अशी बात करत की आत्ता येणार आहे, आत्ता येणार आहे, म्हणजे प्रभूचा दिवस आत्ता येणार, असं सहज बोलून जातात की त्यांना असं वाटतं खरंच त्यांना तारीख सांगून ठेवलेली आहे देवाने, परमेश्वराने. आणि प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलला, ज्यावेळेस मला यायचंय तर मला पण माहिती नाही, तर माझ्या पित्याला माहिती आहे. आणि काही इतके सेवक असे आहेत, काय कित्येक सेवक असे आहेत की काय म्हणतात ते, बस आता थोडा वेळ राहिलेला आहे प्रभू यायचा. आणि मग त्यांना हे सुद्धा माहिती नाही की शेवटच्या दिवशी प्रभू परमेश्वराचं वचन सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, प्रत्येक गुडघा माझ्या पुढे टेकेल आणि प्रत्येक जीभ कबूल करेल, है ना. त्यावेळेस प्रभूचं येणं होणार आहे. आणि त्यावेळेससाठी त्या टायमासाठी काय आम्ही बरोबर आहोत का? काय आम्ही तयार आहोत का? काय आम्ही त्याच्या संगती त्याच्या समोर उभा राहण्याची लायकीचे आहोत का प्रियांनो? आम्हाला हे जाणून घेतलं पाहिजे, आम्हाला हे समजलं पाहिजे. काय आम्ही ते तिथपर्यंत पोचलोय का? है ना. आणि आज कित्येक लोकांपर्यंत अजूनपर्यंत सुवार्ता पोचली नाही. तर कसं प्रभूचं येणं होईल? आणि रॅप्चरमध्येच जायचंय, पण रॅप्चरमध्ये कोण जाणार हे आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे, है ना. तर आपण पाहतो काय रॅप्चर नंतर महाक्लेशात अन्य जातीला सुवार्ता सांगितली जाईल काय? अन्य जाती म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाहीत, जे प्रभू येशू ख्रिस्ताला मानित नाहीत, अशा लोकांना सुवार्ता सांगितली जाईल काय? कधी रॅप्चरच्या नंतर प्रियांनो, रॅप्चर झाल्याच्या नंतर म्हणजे मंडळी या ठिकाणातून घेऊन गेल्याच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणाहून येईन आणि त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना घेऊन गेल्याच्या नंतर काय अन्य जातीला सुवार्ता सांगितली जाईल काय? प्रेज द लॉर्ड. आपण पाहूया जाईल काय हा प्रश्न इथं. तर आपण पाहतो की आफ्टर रॅप्चर आणि पवित्र आत्मा, है ना, तर गेलेला असेल, पवित्र आत्मा पण गेलेला असेल आणि मंडळी पण, पवित्र आत्मा आणि मंडळी संगतीच घेतल्या जाणार आहे. कारण की जर पवित्र आत्मा ह्या ठिकाणी आहे तर मंडळी ह्या ठिकाणी आहे. म्हणजे मंडळी आहे
पवित्र आत्मा आहे म्हणून मंडळी आहे आणि मंडळी जे काही पवित्र आत्मा चालवतो म्हणून तशी मंडळी चालत आहे. प्रियांनो, ज्या टायमाला पूर्ण होईल, ज्या टायमाला आपल्याला ह्या ठिकाणी मंडळीला माहिती, पवित्र आत्म्याला ज्यावेळेस माहिती होईल की आता सगळं काही पूर्ण झालेलं आहे, सगळं लोकांनी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि त्यावेळेस मंडळी काय म्हणणार आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन सांगते की या, आपण वाचूया नंतर, की मंडळी म्हणन ये आणि पवित्र आत्मा पण म्हणन ये. त्यावेळेस प्रभूचं येणं होणार आणि ज्या टायमाला प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या मंडळीला उचलून घेतल्या जाईल त्या टायमाला पवित्र आत्मा सुद्धा ह्या ठिकाणी राहणार नाही. प्रियांनो, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. पवित्र आत्मा सुद्धा ह्या ठिकाणी म्हणजे पृथ्वीवर राहणार नाही, कारण की मंडळी आणि पवित्र आत्मा दोघं पण संगतीच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाणार आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्या ठिकाणातून घेऊन गेले मंडळीला, त्या टायमाला ह्या ठिकाणी कोणी राहणार नाही. आणि मग कसं कसं रॅप्चरमध्ये जाणार आहेत, कारण की त्या टायमाला सुवार्ता सांगणारा कोणी नसणार आहे. कारण की मंडळी जी सुवार्ता सांगते आज, ती मंडळीच उचलल्या जाणार आहे. ज्यावेळेस मंडळीच नाहीये इथं, तर पवित्र आत्मा पण नाहीये आणि मंडळीच नाहीये, तर सुवार्ता कोण सांगणार अन्यजातीला? जर आज अन्यजाती सुवार्त्यावर लक्ष देत नाहीये, जर कोणी मंडळी जर सुवार्ता सांगायला गेली तर त्यांना ऐकायला आवडत नाहीये आणि जर कोणी ऐकलं तर इग्नोर करतात, नाही का, सोडून देतात. म्हणजे एवढं मस्करीमध्ये, हलक्यामध्ये घेतात, है ना. तर हलक्यामध्ये घेणं म्हणजे आज त्यांना वाटतं, आज असं वाटत नाही की हे काहीतरी म्हणजे आमच्यासाठी चांगलं आहे, असं काहीच वाटत नाहीये. तर हलक्यामध्ये घेतात. म्हणजे काय, परमेश्वर काही करत नाही, आज काही करत नाही प्रियांनो. पण जर मंडळी घेतल्या गेली आणि मंडळी ह्या ठिकाणातून उचलून नेली, तर मग सुवार्थ सांगणारा कोणी उरणार नाही. सुवार्थ सांगणारा कोणी उरणार नाही. तर आपण एक वचन वाचूया. वचनाच्या अगोदर आपण काय आहे तर मंडळी गेलेली असेल, खरे सेवक, खरे शिक्षणाचे सेवक गेलेले असतील, है ना. खरे सेवक, खरे शिक्षणाचे सेवक पण गेलेले असतील. तर आपण एक वचन वाचूया. थेसलोनिकरास दुसरे पत्र, 2 अध्याय 1 पासून तर 1 ते 5 आपण वाचूया. तर आणि भावांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे व त्याच्याजवळ आमचे एकवट होणे याविषयी आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या मनात एकाएकी दचकू नका. काय करू नका? दचकू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस अगदी जवळ आला आहे असे सांगणाऱ्या मंडळाकडून किंवा जणू काय आम्हापासून आलेल्या वचनाने किंवा पत्रानेही घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसवू नये, कारण पहिल्याने विश्वासातून पडणे होईल. पहिल्याने काय होईल? विश्वासातून पडणे होईल. प्रेज द लॉर्ड. पहिल्याने विश्वासातून पडणे होईल. पडणे म्हणजे विश्वासातून बाहेर जाणे, विश्वासातून पडणे. ठीक आहे, विश्वासातून पडणे होईल आणि ती अधर्माचा पुरुष, तो विनाशाचा मुलगा प्रकट होईल, है ना. विश्वासातून पडणे म्हणजे कित्येक लोकांना शैतानाने फसवून ठेवलेले, कित्येक लोक आज शैतानाच्या जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. कित्येक लोक शैतानाने काय केलेले, त्यांना बाहेरचा मार्ग दिसत नाहीये, म्हणून काय की ते विश्वासातून काय होईल, पहिलं विश्वासातून पडणं होणार. विश्वासातून पडतील, बहकतील, विश्वासापासून बहकल्या जातील, है ना. कित्येक लोकांचं तारण त्यांनी गमावलं असं होतील. ठीक आहे. कित्येक लोक काय करतील, पहिल्याने विश्वासातून पडणे होईल आणि ते अधर्माचा पुरुष, तो विनाशाचा मुलगा प्रकट होईल. तो विरोध करतो आणि अवघे जे देव किंवा भजनीय म्हटलेला त्याच्या विरुद्ध तो आपणाला उंच करतो. प्रियांनो, आपणाला उंच कोण करणार आहे? तर परमेश्वराच्या पेक्षा उंच करणारा तो शैतान आहे. प्रेज द लॉर्ड. शैतान हाय, कारण की त्याचं पहिल्यापासूनच तो विचार होता. पहिल्यापासूनच शैतानाची हीच इच्छा होती की परमेश्वराच्या वरती काय करायचंय, माझं सिंहासन स्थापायचंय.
आणि आज पण तो तसंच करणार आहे आणि आता पण तो तसाच करतोय. आणि ज्यावेळेस त्याचा दिवस येणार आहे, ज्यावेळेस मंडळी ह्या ठिकाणातून उचलून घेऊन जाणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि त्याची मंडळी आणि पवित्र आत्मा ज्यावेळेस उचलून घेतल्या जाईल वरती, त्यावेळेस तो शैतानाचा काळ येईल ह्या ठिकाणी, जे 7.5 वर्षाचा काळ असणार आहे. आणि तो काळ ज्यावेळेस इथं मंडळी नसणार आहे, सुवार्ता सांगणारे कोणी नसणार आहे, आणि त्या टायमाला तो शैतानाचा येईल आणि तो म्हणेन की मीच देव आहे आणि मलाच पूजायचंय. तो त्यावेळेस येणार आहे. आणि इथं असं सांगितलेलं आहे, काय सांगितलंय किंवा जे देव किंवा भजनीय म्हटलेले त्याचा विरोध तो आपणाला त्याच्या विरुद्ध तो आपणाला उंच करतो, म्हणजे मी देव आहे असे आपणाला दाखवितो, है ना. मी देव आहे तो आपणाला स्वतःला असं दाखवल की मी देव आहे, माझी प्रशंसा करा, माझी पूजा करा, म्हणजे मीच देव, मलाच तुम्ही पूजायचे, असं लोकांना म्हणणार. पण ते कधी म्हणणार आहे? ज्यावेळेस या ठिकाणातून, पृथ्वीतून, जगातून ज्यावेळेस मंडळी उचलल्या जाईल प्रियांनो, त्या टायमाला असं होणार आहे की सुवार्ता सांगणारा कोणी नाही आणि मग शैतानाचं प्रकट होणं या ठिकाणी होणार आहे. मग शैतान या ठिकाणी प्रकट होणार आहे आणि शैतानाचं कार्य त्या ठिकाणी चालू होणार आहे. ठीक आहे. आपणाला दाखवतो तो देवाच्या पवित्र स्थानात देवासारखा बसतो, है ना. देवाच्या पवित्र स्थानात देवासारखा बसतो. प्रियांनो, देवाचं पवित्र स्थान जो इस्रायलमध्ये जे मंदिर आहे ते त्या ठिकाणी इस्रायल, कारण की प्रभू येशू ख्रिस्त कुठला होता? इस्रायलमधला, है ना, इस्रायली. तर प्रभू येशू ख्रिस्त तिथला होता आणि ते मंदिर, ते टबरनॅकल, है ना, त्या ठिकाणचं मंदिर, आणि तो मंदिरामध्येच प्रकट होणार आहे. कोण? शैतान मंदिरामध्ये बसणार आहे. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो तिथून काय करणार आहे? तिथून तो त्याचं कार्य करणार आहे. आपण वाचूया पुढं. मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मी या गोष्टी तुम्हास सांगितल्या, हे तुम्हास ठाऊक, हे तुम्हास आठवत नाही काय? आणि तो त्याच्या नेमलेल्या समयीच प्रकट व्हावा म्हणून आत्ता त्याला आळा घालणारे काय आहेत हे तुम्हास कळले आहे, कारण अधर्माचे गुज आताच आपले काम करीत आहे. अधर्माचे गुज आताच काय करत आहे? काम करत आहे. म्हणजे अधर्माचे गुज म्हणजे शैतान आता ह्या जगामध्ये त्याचं कार्य चालू आहे. ह्या जगामध्ये शैतान आपलं काम करीत आहेत. त्याचे लोक काय म्हणतात ना, ह्या जगामध्ये इतके त्यांनी त्याचे लोक बनवलेत आणि त्याच्या जाळ्यामध्ये जेवढे अडकलेले लोकांना कळत नाही. प्रियांनो, लोकांना समजत नाहीये की शैतानांनी कसं जाळं टाकलेलं आहे आणि त्याचं काम तो करून घेते. प्रेज द लॉर्ड. त्याचं काम तो काय करत आहे? करून घेते. पण मग त्यांना समजत नाही. आणि वचन सांगतं ना, वचन सांगतं की ह्या युगाच्या देवांनी काय केले? दैवतांनी त्यांचे डोळे आंधळे केले. म्हणून त्यांना वचन समजत नाहीये. म्हणून ते काय म्हणतात ना, वचनाला पारखत नाहीये. म्हणून ते परमेश्वराच्या जवळ येत नाहीये. ते येऊ शकत नाही. का? कारण की त्यांचे डोळे काय केलेले? आंधळे केलेले. प्रियांनो, आत्मिक नेत्र ज्यांचे बंद आहेत ना, आत्मिक नेत्र, आत्मिक मन, आपलं आत्मिक जे जीवन ते काय केलेलं? त्यांनी बंद केलेले. म्हणून परमेश्वराला काय करत नाही? ते ओळखत नाहीत. आणि मग परमेश्वर कोण आहे हेच ओळखत नाही. वचनाच्या जवळ कधी येणार? वचन कधी माहिती होणार त्यांना? प्रेज द लॉर्ड. आणि आपण पाहूया 8 वचन काय सांगत आहे. आणि मग अधर्मी प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखाच्या श्वासाने मारून टाकेल. हे कधी होणार आहे? ज्यावेळेस 7.5 वर्षाचा काळ संपल्याच्या नंतर त्यावेळेस हे होणार आहे. आणि त्यावेळेस पर्यंत प्रियांनो, काय मनुष्य जात ही काय टिकणार आहे का? आम्ही टिकल्या जाऊ का? है ना. मनुष्य इतकं सहन करू शकतो का? आणि इतका तो क्लेश, इतका त्रास देणार आहे तो शैतान म्हटलेला, तो इब्लीस म्हटलेला, तो ह्या ठिकाणाचा काय म्हणतात ना, हे जगाचा तो प्रिन्स आहे. ह्या जगाचा तो काय म्हटलेला? प्रिन्स म्हटलेला. बायबल त्याला प्रिन्स म्हणतंय.
तो या ठिकाणी काय शांततेने लोकांना राहून देईन का? ज्यावेळेस मंडळी आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा या ठिकाणातून निघून जाईल प्रियांनो, त्यावेळेस तो त्याचं काय म्हणतात ना, त्याचं राज्य होणार आहे, शैतानाचं राज्य, आणि तो काय शांत राहून देणार का? लोकांना शांत राहून नाही देणार. तर आपण पाहतोय, आणि मग अधर्मी प्रकट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखाच्या श्वासाने मारून टाकील आणि आपल्या येण्याच्या दर्शनाने त्याला नाहीसे करील. त्या अधर्माचे येणे सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व खोटे सामर्थ्य व छिन्न व सर्व अन्यायपणाचे ठकवणे या सुद्धा आहे. अन्यायपणाचे ठकवणे. प्रियांनो, आपण आज पाहतो की अन्यायपणानेच तो ठकवतो आणि तो ठकवणाराच आहे. आणि बायबल असं सांगतो, तो खोटा, लबाड आणि लबाडचा बाप आहे. प्रेज द लॉर्ड. तो लबाड आहे आणि लबाडाचा बाप आहे. जर तो लबाडच बोलतो, जर तो लबाडच बोलून काय करतो, लोकांना ठकवतो, आणि लोक पण ठकतात. लोक पण बिनधास्त त्याच्या जाळ्यामध्ये अडकतात. लोक बिनधास्त, त्यांना समजत नाहीये. लोकांना बायबल समजत नाही, त्यांचं वचन समजत नाहीये. आज जर आम्ही समजून घेतलं नाही तर आमचं जीवन कुठं जाणार आहे? म्हणजे दुसरी मृत्यू, दुसरं मरण. प्रेज द लॉर्ड. ज्याने एकदा जन्म घेतलाय त्याला दोनदा मरण आहे. कसं मरण आहे? ज्याने विश्वास नाही केला त्याला दोनदा मरण आहे. जो विश्वासामध्ये टिकत नाही त्याला दोनदा मरण आहे. कसं मरण आहे दोनदा? पहिलं तर मरण ह्या पृथ्वीवर आहे, या शरीरामध्ये, आणि दुसरं मरण त्या नरकामध्ये. तर हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्ही किती मोठ्या याच्यामध्ये फसलेलो, त्या शैतानाच्या प्लॅनमध्ये, स्ट्रॅटेजीमध्ये आहे ना. शैतानाची जी स्ट्रॅटेजी आहे ना, ती आम्हाला समजत नाहीये. तर त्याचं ठकवणं आम्हाला समजत नाही, तर आम्ही कसं त्याच्या बाहेर निघू? प्रेज लॉर्ड. कसं बाहेर निघायचंय हेच जर आम्हाला कळत नाही, आणि तो कळून देत नाही. त्याची तर इच्छाच आहे की परमेश्वराच्या वचनापासून आम्हाला काय करायचंय? वेगळं ठेवायचंय. त्याची इच्छा हीच आहे की परमेश्वराच्या वचनापासून आम्हाला काय करायचं? वंचित ठेवायचंय. आणि तो तेच करत आहे, आणि तो जिंकलेला आहे. कित्येक लोक आज भरमून गेलेले आहेत, आणि कित्येक तर खोटे सेवकाच्या मागं पळत आहेत. कारण की तिथं चमत्कार भरपूर होतात. जिथं चमत्कार होतात तिथं नमस्कार करतात, आणि लोक येत नाहीयेत खऱ्या शिक्षणाकडं. काय लिहिलंय या ठिकाणी? 9 वचन. त्या अधर्माचे येणे, चमत्कार या सुद्धा, आणि नाश पावणाऱ्यांकरिता असलेले सर्व अन्यायपणाचे ठकवणे या सुद्धा आहे. कारण आपले तारण व्हावे म्हणून ती खरेपणाची प्रीती धरायला पाहिजे होती, ती त्यांनी धरली नाही. है ना. काय हे वचन मी पुन्हा एकदा वाचून दाखवते. आणि नाश पावणाऱ्याकरिता असलेले सर्व न्यायपणाचे ठकवणे या सुद्धा आहे. कारण आपले तारण व्हावे म्हणून जी खरेपणाची प्रीती धरायला पाहिजे होती ती त्यांनी धरली नाही. जी खरेपणाची प्रीती धरली पाहिजे होती ती त्यांनी धरली नाही. आणि या कारणामुळे देव त्यांच्याकडे भ्रांतीचे कार्य पाठविल असे की ते खोटेपणावर विश्वास ठेवतील. प्रेज द लॉर्ड. भ्रांतीचे कार्य पाठविल म्हणजे परमेश्वर स्वतः तसं करेन. का? कारण की तू जे प्रीतीमध्ये राहायचं होतं त्या प्रीतीमध्ये तू राहिला नाही किंवा राहिली नाहीस, तर परमेश्वर स्वतः ते भ्रांती म्हणजे खोट्याचा आत्मा पाठवीन, खोट्याची प्रतीती करायला लावीन, आणि परमेश्वर स्वतः प्रियानो वचन सांगत आहे. वचन या ठिकाणी सांगत आहे, तर आम्हाला वचनावर विश्वास ठेवावा लागणार. वचनावर विश्वास ठेवावा लागणार आहे आम्हाला, कारण की हा वचनच सर्व काही सत्य आहे. प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये जे सत्य आहे ते आम्हाला ऐकायचंय आणि तसं आम्हाला पाहायचंय. ठीक आहे. भ्रांतीचे कार्य पाठविल असे की ते खोट्यापणावर विश्वास ठेवतील. कोण? खोट्यापणावर विश्वास ठेवतील. आणि खोटा कोण आहे? जो शैतान आहे. खोटा कोण आहे? लबाड, आणि लबाडचा बाप कोण आहे? तर तो शैतान आहे.
आणि तो शैतानच आहे आणि परमेश्वराची इच्छानेच होणार आहे का, कारण की ज्या वेळेस प्रीतीमध्ये राहायचं होतं त्या प्रीतीत तर टिकला नाही, ते प्रीतीमध्ये राहिला नाही, म्हणून परमेश्वर स्वतः काय करणार आहे, भ्रांतीचा आत्मा म्हणजे परमेश्वर स्वतःच ते करणार आहे आणि त्यांना काय करणार आहे, ते खोट्यापणावर विश्वास ठेवणार आहे, खोट्यापणावर विश्वास ठेवणार आहे. यासाठी आणि या कारणामुळे देव त्यांच्याकडे भ्रांतीचे कार्य पाठविल असे की ते खोटेपणावर विश्वास ठेवतील, यासाठी की ज्यांनी खरेपणावर विश्वास ठेवला नाही तर अन्यायात संतोष मानला. कशामध्ये संतोष मानला? अन्यायामध्ये संतोष मानला. म्हणजे जरी अन्याय असला तरी त्यांना आनंद वाटतो आणि संतोष मानतात आहे ना. स्वतःच्या मनाला काय करतात ते संतोष, म्हणजे शांत आहे त्यांचं मन, संतोषाने पावतंय है ना. संतोष मानला. त्या सर्वांचा न्याय निवाडा व्हावा, त्या सर्वांचा न्याय निवाडा व्हावा. अँटिक्राइस्टला अडवणारा पवित्र आत्मा निघून गेलेला असेल. अँटिक्राइस्टला पवित्र आत्मा जो अडवणारा आहे तो पवित्र आत्मा आहे आणि तो निघून गेलेला असणार आहे. प्रेज लॉर्ड. तर आपण पाहतो 7 वर्षाचा महासंकटाचा काळ, 7 वर्षाचा सॉरी मी 7.5 वर्ष बोलले, 7 वर्षाचा आहे हा काळ. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ सुरू होईल है ना. तर 3.5 वर्षे पहिला हा काळ आहे आणि 3.5 वर्षाचं नंतर असा 7 वर्षाचा काळ होणार आहे, तो महासंकटाचा काळ राहणार आहे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो खोटा ख्रिस्त विरोधी खोटी सामर्थ्य दाखवीन. ख्रिस्त विरोधी म्हणजे येशू ख्रिस्ताचा जो विरोधी, जो ख्रिस्त विरोधी काय करेन, खोटी साक्ष दाखवणार आहे, खोटं सामर्थ्य दाखवणार आहे. तर आपण एक वचन वाचायचं आपल्याला, प्रकटीकरण 13:13 वचन काय सांगत आपण पाहूया. आणि ते खोटे चमत्कार करते, ते माणसाच्या देखत अग्नी आकाशातून पृथ्वीवर पाडावा असे दाखवील असे देखील करते. आणि आणखीन एक वचन काय आहे, प्रकटीकरण 16 त्याचं 13 आणि 14 वचन काय सांगते आपण पाहूया. आणि अजगराच्या तोंडातून आणि श्वापदाच्या तोंडातून आणि त्या खोट्या भविष्यवाद्याच्या तोंडातून निघत असलेले बेडकासारखे 3 अशुद्ध आत्मे मी पाहिले. असं कोण म्हणते? जो योहान, ज्याला प्रकटीकरण भेटलं तो योहान सांगत आहे. कारण ते चमत्कार करणाऱ्या भूताचे आत्मे आहेत. ते चमत्कार करणारे काय आहेत? ते भूताचे आत्मे आहेत. संपूर्ण जगातील राजांना, सत्ताधारींना देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी एकवट करायला बाहेर त्याच्याकडे जातात. कोणाकडे जातात? बाहेर त्याच्याकडे जातात लढाईसाठी. तर आपण पाहतो या ठिकाणी अँटिक्राइस्ट आहे ना, भटकवणारे सामर्थ. आपण आणखीन एक वचन वाचायचे, मत्ती याचा 24 अध्याय आणि 15 वचन काय सांगत आहे. म्हणून ज्या ओसाडीचे अमंगळ पदार्थाविषयी दानियल भविष्यवाद्याने सांगितले, तो पवित्र स्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल. तर ह्या ठिकाणी बंद केलेलं आहे, म्हणजे पूर्ण ह्या ठिकाणी लिहिलेलं नाहीये दानियेलाच्या पुस्तकामध्ये, मत्तीमध्ये लिहिले. मत्ती याचा 24 अध्याय 15 वचन काय सांगत आहे की म्हणून ज्या ओसडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानियल भविष्यवाद्याने सांगितले, ते पवित्र स्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल. आणि पुढे असं लिहिले, वाचणाऱ्याने समजून घ्यावे. ठीक आहे. तर दानियेलचा 11वा अध्याय आणि 36 ते 39 पर्यंत आपल्याला वाचायचंय. तर आपण पाहतो दानियेलच्या पुस्तकामध्ये काय आहे. आणि राजा आपल्या मनोदयाप्रमाणे कार्य करील. राजा आपल्या मनोदयाप्रमाणे कार्य करील आणि प्रत्येक देवाच्या वरती तो आपल्याला उंचवील.
व मोठे करील. स्वतःला काय करील? मोठे करील. स्वतःला उंचवील आणि स्वतःला तो उंच करील आणि देवाच्या देवाच्या देवाविरुद्ध आश्चर्यकारक गोष्टी तो बोलेल. म्हणजे देवाविरुद्ध काय करेल? तो आश्चर्यकारक गोष्टी करेल. म्हणजे परमेश्वराने काय सांगितलं त्याच्या विरुद्ध तो गोष्टी बोलेल आणि लोक पण तसंच विश्वास करतील. गोष्टी बोलेल आणि रोष पूर्ण केला जाईपर्यंत तो समृद्ध राहील. कारण जे ठरवलेले आहे ते घडेल. है ना? जे ठरवलेले आहे ते घडेल आणि तो आपल्या पूर्वजांच्या देवाला किंवा ख्रिस्ताच्या मनोरथाला मानणार नाही. ख्रिस्ताच्या मनोरथाला मानणार नाही आणि तो कोणत्याही देवाला मानणार नाही. कारण तो आपणाला सर्वावरून उंच करेल. स्वतःला काय करेल? सर्वांपेक्षा उंच करेल. कोण? शैतान. आणि ज्यावेळेस तो मंदिरात बसणार आहे प्रियांनो, ज्या मंदिरामध्ये तो बसणार आहे, जे परमेश्वराचं मंदिर, या ठिकाणी काय लिहिलंय? जो देवाच्या मंदिरामध्ये तो बसणार आहे. है ना? परमेश्वराचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तो बसणार आहे. आणि ते मंदिर कुठं आहे? आपण पाहतो ते मंदिर इस्रायलामध्ये आहे. कारण की तिथंच परमेश्वर येत होता आणि तिथंच त्याच्या लोकांना, त्याच्या शिष्यांना, त्याच्या भक्तांना, जे त्याचे भविष्यवादी आहेत त्यांना तो तिथं दर्शन देत होता. प्रभू येशू ख्रिस्ताचे ज्यावेळेस परमेश्वराचा वेळेस, है ना, परमेश्वराच्या टायमाला, जसं जुन्या काळामध्ये, त्यावेळेस परमेश्वर काय करायचा? त्या ठिकाणी लोकांना दर्शन देत होता परमेश्वर आणि मग लोकांना सांगत होता. पण आता ज्यावेळेस नवरी आणि पवित्र आत्मा, मंडळी आणि पवित्र आत्मा ज्या टायमाला घेऊन जाईल प्रभू येशू ख्रिस्त, त्या टायमाला त्या मंदिरामध्ये तो शैतान बसणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि तो काय करणार आहे? स्वतःला आपणाला सर्वांहून उंच करील. है ना? आणि तो आपल्या ठिकाणी गडाच्या देवाला मान देईल आणि जो देव त्याच्या पूर्वजनांनी जाणला नाही, जो देव त्याच्या पूर्वजनांनी जाणला नाही, त्याला तो सोन्याच्या व रुपयाने, मौल्यवान पाषाणाने व मनोरम पदार्थांनी मान देईल. मनोरम पदार्थाने त्यांना काय करीन? मान देईल. है ना? 39 वचन आपण पाहतोय. आणि परक्या देवाच्या साह्याने तो फार बळकट गढांशी लढाई करील. जो कोणी त्याला स्वीकारील त्याला तो वैभवाने वाढविल. जो कोणी त्याला स्वीकारील त्याला तो काय करीन? वैभवाने वाढविल आणि तो त्याच्याकडून बहुतावर अधिकार करविल. बहुतावर अधिकार करवीन म्हणजे मी पुन्हा एकदा वाचते कारण की समजणं खूप गरजेचं आहे. आणि परक्या देवांच्या साह्याने तो फार बळकट गढांची लढाई करील. जो कोणी त्याला स्वीकारील त्याला तो काय करील? वैभवाने, म्हणजे सगळ्या वैभवाने, म्हणजे जे काही जगामध्ये चांगलं वैभव आहे, जे काही म्हणजे आज जे पाहतो ना आपण, पैसा, गाड्या, बंगल्या, ह्या सगळ्या वैभवाने तो काय करणार आहे? त्याला उंच करेल. वैभवाने वाढविल आणि तो त्यांच्याकडून बहुतांवर काय करेन? अधिकार करून घेईल. म्हणजे शैतानाचं काम असं होणार आहे. शैतान असं करून घेणार आहे प्रियांनो. व तो भूमी मोलासाठी वाटून देईन. है ना? तो काय करेन? भूमी मोलासाठी काय करेन? वाटून देणार आहे. तर मग आणि वरती वचन काय सांगितलं दानिएलच्या पुस्तकामध्ये, की काय सांगते? आपण मत्तयामध्ये काय सांगितलं? वाचणाराने समजून घ्यावे. वाचणाराने काय करावं? समजून घ्यावं. तर रॅप्चर नंतर अन्य जातीचे लोक चिडचिडे होणार. त्या भटकणाऱ्या आत्म्याकडून खोट्याची प्रतीती करावी आणि परमेश्वराकडून दंड मिळावा. परमेश्वराकडून काय मिळावा? दंड मिळावा. है ना? खोट्यांची प्रतीती करणार ते आणि परमेश्वराकडून दंड मिळावा, म्हणून तसं होणार आहे. तेच लॉर्ड. तर आपण पाहतो रॅप्चरच्या नंतर यहुद्यांना सुवार्ता सांगितली जाईल का?
है ना. तर आपण पाहतो प्रकटीकरण 11 अध्याय 3 वचन काय सांगत आहे आपण पाहू. आणि माझ्या दोन साक्षीस मी असे सामर्थ्य देईन की ते तरट पांघरून 1260 दिवस भविष्य सांगतील. 260 दिवस भविष्य सांगतील. काय बांधून? तरट बांधून. तर प्रियांनो, हे दोन साक्षीदार जे परमेश्वराचे शिष्य, परमेश्वराचे भविष्यवादी, तर एक तर एलिया असणार आहे आणि दुसरा सांगू नाही शकत, हनोक असू शकतो, है ना. तर हे दोन कोण येणार आहे? आणि दोन माझे साक्षीस मी असे सामर्थ्य देईन की ते तरट पांघरून 1260 दिवस 1260 दिवस ते काय करतील? भविष्य सांगतील, म्हणजे सुवार्ता सांगतील. आणि प्रकटीकरण 7 अध्याय 14 वचन काय सांगते आपण ते पाहू. आणि तेव्हा त्याला म्हटले, माझ्या प्रभो, तुला माहीत आहे. मग तो मला म्हणाला, जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत आणि त्यांनी आपले झगे धुतले आणि कोकराच्या रक्तात ते शुभ्र केले आहेत. कोकराच्या रक्तात ते काय केले? शुभ्र केले आहेत. प्रियांनो, हे जे सुवार्ता जी सांगितलेली आहे, त्यांनी ते काय केले? झगे धुतले. म्हणजे त्यांनी काय केलं? त्यांनी क्षमा मागितली किंवा त्यांनी स्वतःला नम्र केलं. असं होणार आहे ज्यावेळेस सुवार्ता सांगितले जाईन. हे दोघं जे दोघं जैतुनाचे झाड म्हटलेले, हे दोघं माझे साक्षी म्हटलेले परमेश्वराने, आणि ते दोघं ज्यावेळेस येतील त्यावेळेस काय बायबल असं सांगतं की ते भविष्य सांगतील, आहे ना. म्हणजे ते सुवार्ता सांगणार आहेत. आणि ज्यावेळेस सुवार्ता सांगतील, आपण या ठिकाणी वाचतोय, तर ह्या ठिकाणी काय सांगितलंय की त्यांनी आपले झगे धुतले आणि कोकराच्या रक्तात ते शुभ्र केले आहेत. कोकराच्या रक्तात ते काय केले आहेत? शुभ्र केले आहेत. तर प्रियांनो, आणखीन एक वचन आपण पाहूया. हे आहेत ते जे झगे धुतलेले आणि कोकराच्या रक्तामध्ये जे शुभ्र आहेत ते हे आहेत. ते 1,44,000 हे लोक ते आहेत. तर आपण पाहूया प्रकटीकरण 22 अध्याय आणि 14 वचन काय सांगते आपण पाहायचे. आपले झगे धुणारे सुखी आहेत. काय आहे वचन? आपले झगे धुणारे ते कोण आहेत? सुखी आहेत, है ना. सुखी आहेत कारण जीवनाच्या झाडावर त्यांचा अधिकार असणार आणि ते वेशींमधून नगरात जातील. काय आहे वचन? आपले झगे धुणारे सुखी आहेत कारण जीवनाच्या झाडावर त्यांचा अधिकार असणार आणि ते वेशींमधून नगरात जातील. वेशींमधून ते नगरात जातील, ज्यांचे झगे धुतलेले आहेत ते. आपण पाहतो मत्तयाचा 24 अध्याय 44 वचन काय सांगत आहे. यामुळे तुम्हीही तयार व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकात मनुष्याचा पुत्र येत आहे. तुम्हाला वाटत नाही म्हणजे तुम्हाला माहित नाही, अशा घटकात मनुष्याचा पुत्र येत आहे. आणि मनुष्याचा पुत्र ज्यावेळेस येईन प्रियांनो, तर आम्हाला समजणार नाही, कारण की आम्ही आमच्याच धुंदकेमध्ये, आम्ही आमच्याच काय म्हणतात ना, आमच्याच गुरफडून गेलेलो त्या संसारामध्ये राहू आणि आम्हाला समजणार नाही प्रभूचा दिवस कधी येईल. तर या ठिकाणी काय सांगितलं? वचन काय सांगत आहे? मत्तई 24 अध्याय 44 वचन काय सांगत आहे? यामुळे तुम्हीही तयार व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येत आहे. तेसलोनिकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 9 वचन वाचायचे आपल्याला. काय सांगत आहे या ठिकाणी? शेवटचं वचन आहे. मग आपण आपला हा व्हिडिओ बंद करून टाकू आपण, म्हणजे हा संदेश संपून टाकणार आहे, कारण की मग रॅप्चरचा जो विषय आहे या ठिकाणी पूर्ण होणार आहे. तर आपण पाहूया तेसलोनिकरास पहिले पत्र आणि 5 अध्याय आणि 9 वचन काय सांगत आहे. कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून
तारण पावण्यासाठी नेमले आहे. ठीक आहे. वचन काय सांगत आहे? प्रभू येशू, कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून तारण पावण्यासाठी नेमले आहे. प्रियांनो, आपल्याला कशासाठी नेमले आहे? तारण पावण्यासाठी. तर आज सुवार्त्याचा दिवस आहे. आज सुवार्ता सांगितली जात आहे. तर ऐकून घ्या ना, काय प्रॉब्लेम आहे? आज सुवार्ता सांगितली जाते. आज फुकट भेटत आहे. आज मंडळी आहे. आज ह्या पृथ्वीवर ह्या जगामध्ये मंडळी आहे. तर आज जे सुवार्ता सांगण्याचं काम चालू आहे प्रियांनो, तर ते तुम्ही ऐका ना. का? कारण की त्याच्यामध्ये फक्त आमचाच नाही आणि आमचा फायदा नाही तर तुमचा देखील फायदा आहे. आम्ही जे सांगतो कारण की परमेश्वराने आम्हाला सांगितलंय, लोकांना सांगायचंय आणि लोकांनी जर ऐकलं तर प्रेज लॉर्ड. कारण की त्यांचं जीवन बदलेल आणि ते सुद्धा त्या रॅप्चरमध्ये जातील. रॅप्चरमध्ये त्यांचं जीवन सुद्धा काय होणार आहे? प्रभू संगती जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून जर आज मंडळी आहे, आज जर ह्या ठिकाणी मंडळी आहे, आज जर ह्या ठिकाणी मंडळी आणि पवित्र आत्मा देखील आहे, तर आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कारण की आज फुकट सांगितले जाती जी सुवार्ता आज आहे. आज कोणी ऐकत नाही. पण ज्या दिवशी मंडळी आणि पवित्र आत्मा या ठिकाणी घेऊन जाणार, या ठिकाणातून प्रभू येशू ख्रिस्त येईन आणि त्याच्या मंडळीला आणि पवित्र आत्मा सुद्धा निघून जाणार प्रियांनो. त्या टायमाला विचार करा, काय तुम्हाला सुवार्ता सांगणारे कोणी राहतील का? आज तुम्ही ऐकत नाहीये. आज त्या सुवार्तेची किंमत माहिती नाहीये. आज ते सुवार्त्याचं महत्त्व समजत नाहीये. है ना? आज समजत नाही, पण कदाचित ज्या टायमाला मंडळी ह्या ठिकाणातून उचलल्या जाईल, ज्या टायमाला मंडळी ह्या ठिकाणातून वरती घेऊन प्रभू येशू ख्रिस्त घेऊन जाईल, त्या टायमाला तुम्ही विचार करा, की प्रभू येशू ख्रिस्त नाहीये आणि ना मंडळी आहे, ना पवित्र आत्मा आहे. मग तुम्ही कोणाकडून सुवार्ता ऐकणार? आणि कसं तुमचं रॅप्चर होणार? कसं तुमचं तारण होणार? जर तारणच नाही तर कसं तुम्ही? आणि मग परमेश्वराचा आत्माच सांगतो, परमेश्वर स्वतः म्हणतो, की मी तुम्हाला ब्रह्माचा आत्मा पाठवून देईन. है ना? तर मग जर आज ऐकत नाहीयेत, आज जर परमेश्वरावर विश्वास ठेवत नाहीयेत, तर प्रियांनो मग कसं त्या रॅप्चरमध्ये जाणार? तर आज ठेवा ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? आज तुमचं जीवन बदलून घ्या ना. आज बदला ना. काय हवंय तुम्हाला? परमेश्वराजवळ यायचंय आणि खऱ्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे. जो परमेश्वर सत्य आहे, जो आमच्यासाठी त्या क्रूस खांबावर लटकला गेला, आमच्यासाठी त्यांनी त्या सहन केले ते मार, तू सहन केलं. आमच्यासाठी त्यांनी त्या प्रत्येक नाही का आपलं एक-एक थेंब त्यांनी रक्त सांडलं. त्यांनी त्या ह्या जगासाठी सांडवलं. ना की फक्त ख्रिश्चन लोकं. आम्ही ख्रिश्चन नाहीयेत. आम्ही ख्रिस्ताचे फॉलोवर आहोत. आम्ही स्वतःला प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलायला आला नाही. मी पुन्हा एकदा सांगते. प्रभू येशू ख्रिस्त धर्म बदलायला आला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त जीवन बदलायला आलाय. आणि प्रियानो, ज्याचं जीवन बदललं, ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्याचं जीवन बदललं आणि ते रॅप्चरमध्ये जाणार. कारण की ते प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरून राहतात. प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरून राहतात. राहा ना, परमेश्वराजवळ या ना. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? या त्याच्याकडं, खऱ्याकडे या, सत्याकडे या. कारण की तो म्हटलाय, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन जर प्रभू येशू ख्रिस्त आहे, तर काय प्रॉब्लेम आहे आपल्याला यायचं? आहे ना? काय काय होतंय आम्हाला यायला? यायला पाहिजे ना. आम्हाला सत्याकडे या, सत्याकडे वळा. म्हणजे आम्हाला रॅप्चरमध्ये जाता येईल. नाहीतर प्रियांनो, ज्या टायमाला ह्या ठिकाणातून मंडळी आणि पवित्र आत्मा उचलल्या जाईल, तर प्रियांनो कोण आहे? सुवार्ता सांगणारं कोणी नाही राहणार आहे. दर सॉरी आज जर उपलब्ध आहे, आज जर सुवार्ता सांगणारे उपलब्ध आहे, आज जर लोकांना आज जी मंडळी सांगत आहे, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे, तर ऐका ना तुम्ही. तुमचं जीवन बदलेल ना आणि तुम्ही रॅप्चरमध्ये जाणार. तुम्ही रॅप्चरमध्ये जाणार. तर या, उशीर करू नका आणि सत्याकडे या. खऱ्या अर्थाने परमेश्वराचं काय वचन सांगत आहे, सत्यवचन काय आहे, हे ऐकून घ्या, हे समजून घ्या आणि या परमेश्वराकडं. है ना? नका आपलं अंतःकरण, कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, जर तुला कोणी करेक्ट करत आहे, तर त्याच्यासाठी तू आपलं मन कठीण करू नको. आपलं हृदय कठीण करू नको. जर कोणी काहीतरी सांगत आहे, तर ते ऐकून घ्या आणि या परमेश्वराकडं आणि घ्या तुमचं तारण साधून.
कारण की बायबल असं सांगतं, तुमचं तारण कसं झालं पाहिजे, भीत आणि कापत तारून साधून घेतलं पाहिजे. भीत आणि कापत तारण साधून घेतलं पाहिजे. प्रियांनो, या ना. काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? परमेश्वराकडे या, म्हणजे तुम्ही रॅप्चरमध्ये जाणार. ठीक आहे, या परमेश्वराकडं, कारण की परमेश्वर खूप चांगला आहे. जर तुम्ही त्याच्याकडे आले तर तो नक्कीच क्षमा करणारा देव आहे. ठीक आहे, या तुम्ही. आणि आज रॅप्चर हे विषय माझा पूर्ण झालेला आहे. आणि पुढच्या संडेला मी नसणार आहे, कारण की बायबल कॉलेज आमचं चालू होणार आहे आणि आम्ही बायबल कॉलेजमध्ये असणार आहे. आणि पुढच्या संडेला नसणार आहे, तर मग मी त्याच्या नेक्स्ट संडेला येणार आहे. तर मग तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच दुसऱ्यांना शेअर करा. आणि माझे ते 2 व्हिडिओ जर नसले पाहिले तुम्ही, तो पण रॅप्चरच आहे. म्हणजे खूप काही वचनं होते, म्हणून हा 3रा पार्ट झालेला आहे. तर तुम्ही काय करा, नक्कीच लोकांपर्यंत पोचवा, कारण की खरी शिक्षा आहे, खरं शिक्षण आहे. घ्या तुम्ही, वचन बघा, तुम्ही वचन वाचा आणि तसं जसं मी जे काही वचनं सांगितले तुम्ही देखील वाचा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. जो कोणी विश्वास ठेवत नाही त्यांनी ठेवा, आणि परमेश्वर तुमचं जीवन बदलो. तुम्हाला सगळे वचनं समजण्यासाठी कृपा पुरवो, दया करो. या, आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.